आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मोनिशा, अक्षय आणि ईशिताच्या लग्नाची न्यूज खरी आहे? गॉड मोनिशा, आम्हाला वाटलंच होतं सगळ्यात आधी तुझाच कॉल येणार आणि ऑफकोर्स आलाच. हॅलो हॅलो यश, आता का बोलत नाहीयेस? हा आय एम देअर. तुला न्यूज कळली तर? म्हणजे काय? तू मीडिया समोर अनाउन्स केलंस, मग आम्हाला कळणार नाही? तुला काय वाटलं ही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचणार नाही? हे बघ, खरं आहे जे तू ऐकलेस ते, बट डोंट पॅनिक. पॅनिक होऊ नको. एकतर तू माझ्या शनू बेबीच्या लाईफशी वारंवार खेळतेस आणि वर म्हणतेस पॅनिक होऊ नको. हाऊ डेअर यू. कम ऑन मोनिशा, शनाया आमची फेवरेट आहे. तिला त्रास होईल असं आम्ही काहीही करणार नाही. सो जस्ट काम डाऊन. हे बघ, जे काही तू ऐकलंयस ना ते अर्ध सत्य आहे. म्हणजे अगर लग्नाची अनाउन्समेंट केली आहे, लग्न झालं नाहीये आणि ते होणारही नाही. अगं पण तू तर मीडिया समोर. आपल्या सोयीसाठी कधी कधी काही गोष्टी कराव्या लागतात. हे बघ, काही झालं तरी तुला दिलेला शब्द आमच्या लक्षात आहे, तो आम्ही मोडणार नाही. कम व्हॉट मे, अक्षयचं लग्न शनायाशीच होणार. अगं पण ईशिता तर रत्नपारखींची मुलगी आहे आणि आराध्याची बहीण सुद्धा, तरी तू लग्नाला नकार का देतेस? कम ऑन, ती कोणीही असेल, आमची फेवरेट शनायाच आहे. गॉड नोज ह्या सिच्युएशनला तू कसं काय हँडल करणार आहेस? एनिवेज, तुझ्याकडे काही प्लॅन रेडी आहे का? ऑफकोर्स प्लॅन तर असणारच ना. अँड यू नो व्हॉट मोनिशा, कदाचित आम्हाला तुझी मदत लागेल. आय मीन नॉट इमिडिएटली, कळवू आम्ही तुला. आता तू एकच गोष्ट लक्षात ठेव, अक्षय आणि ईशिताचं लग्न होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. ठीक आहे, तू म्हणतेस तर ओके, बाय. आय नो हर. मी तुला हेच म्हणत होते मॉम, ती यश आंटी ना कधीही पलटी मारू शकते. पण नाही, तुझा खूप विश्वास आहे ना तिच्यावर? असं काही नाही आहे, माझाही तिच्यावर विश्वास नाहीच आहे. याआधी काय तिने कमी धोका दिलाय का आपल्याला? पण आताही तिने तेच केलं ना. तिने आपल्याला प्रॉमिस केलं होतं, बट नो, यश आंटी ना फक्त पैशांशी लॉयल राहू शकते, दुसरं कुणाशी नाही. मी तिला सोडणार नाहीये, आठवत आहे ना? तिच्या विरोधात माझ्याकडे असलेले सगळे पुरावे मी अजून तिला रिटर्न केलेले नाहीयेत, जपून ठेवलेत अजून माझ्याकडे काही. डॉक्टर, थँक्यू फॉर द अपॉइंटमेंट. बोला, काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम असा नाही, एक इन्फॉर्मेशन हवी होती. कसली इन्फॉर्मेशन? एखाद्या माणसाला मानसिक आजार झाला आहे हे समोरच्याला कसं कळतं? आय मीन काही सिम्पटम्स? मॅडम, मानसशास्त्र हे असं एकच शास्त्र आहे ज्याची ठोस अशी व्याख्या करता येत नाही. माणसाच्या मनाचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. ओके, पण काही स्पेसिफिक लक्षणं तर असू शकतील ना? तसं तर प्रत्येक पेशंटची लक्षणे वेगवेगळी असतात. त्यामधली मी तुम्हाला काही सांगतो. असंबद्ध बोलणे, भास होणे किंवा ज्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो, उगाच कुठल्याही गोष्टीची भीती वाटणे, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे ज्या तर आपल्या रुटीनचा भाग असतो त्या देखील ते पेशंट विसरतात. स्वतःवरचा ताबा सुटणे, चिडचिड करणे, स्वतःसोबतच बोलणे, अशी काही लक्षणं असतात. आणखीन? माणसागणित मानसशास्त्राची गणितं बदलत असतात. बट पेशंट कोण आहे? वेल, संजय. हो, येस. डॉक्टर, कुठलाही प्रश्न न विचारता आमचं काम करायचं. कसलं काम? एका माणसाचं मानसिक संतुलन बिघडलंय असं मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं. मॅडम, मला त्यासाठी त्या पेशंटला चेक करावं लागेल, तेव्हाच मी तसलं कुठलं सर्टिफिकेट देऊ शकेल. द्यावं लागेल डॉक्टर. आय मीन जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन ठीक असेल किंवा नसेल
मेडिकल सर्टिफिकेट तर द्यावं लागेल. काय बोलताय मॅडम तुम्ही? पैशासाठी आम्ही कुठल्या माणसाचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. एक मिनिट डॉक्टर. यु नो व्हॉट, आम्हाला वाटतं तुम्ही आत्ता तुमच्या आयुष्याचा विचार करावा, दुसऱ्याच्या नाही. मॅडम, तुम्ही जे काम सांगते ते माझ्या तत्वात बसत नाही. मी हे काम करणार नाही. तुम्ही मला विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही येऊ शकता. डॉक्टर, आम्ही शांतपणे सांगतोय ते ऐका, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. तुम्ही जर इथे अजून 2 मिनिटं जरी थांबल्या तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल. लक्षात ठेवा. रिलॅक्स, रिलॅक्स डॉक्टर, जस्ट रिलॅक्स. चिडू नका. हा, जाऊ आम्ही. 1 मिनिट. हो. काय आहे? तुमचं मेडिकल लायसन्स टर्मिनेट केलंय असं लेटर आहे. प्लीज हॅव अ लुक. नाव नीट चेक करा. करेक्ट आहे ना? बाय द वे, तुमचा फॅमिली फोटोग्राफ पाहिला आम्ही. बायको, मुलगी, ब्युटिफुल फॅमिली, नाही का? अरे हा, आणि आज पुण्याहून मुंबईला यायला निघाल्या आहेत त्या दोघी, राईट? बाय रोड, कार नंबर 1231, राईट? Your daughter is also so sweet. पण डॉक्टर, अलीकडे काय आहे ना, nowadays road driving has become so scary डॉक्टर. नाही, आपण नीटच चालवत असतो गाडी, पण दुसऱ्यांचा काय भरोसा नाही. म्हणजे तुमच्या बायकोची गाडी अशी रोडवर असेल, छान सॉफ्ट स्मूथ येत असेल, आणि एखादा भरधाव ट्रक आला आणि धड गाडीला ठोकलं ना, गाडी खोल दरीत कोसळली. हू नोस, अंत्यसंस्कार करायला बायको मुलीचे अवशेषही सापडणार नाहीत. स्कॅरी नो. काय बोलताय मॅडम तुम्ही हे? संजय, हा, 2 मिनिटं झाली खरे. नाही डॉक्टर, आमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आम्हाला तरी वाटत नाही. मॅडम प्लीज प्लीज माझं ऐका मॅडम. माझ्या बायका मुलीला काही करू नका मॅडम, प्लीज. काही होणार नाही त्यांना. आम्ही आहोत ना. फक्त आम्ही सांगितलेलं काम लक्षात ठेवायचं. लक्षात राहील ना? हो मॅडम. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट डॉक्टर, आमचं नाव यशोधरा सरनाईक. काय? यशोधरा सरनाईक. विसरायचं नाही नाव. पुन्हा कधीही आम्हाला धमकी देण्याची हिम्मत करायची नाही, स्वप्नातही विचार करायचा नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड डॉक्टर. हात सोडू नका डॉक्टर. निघू आम्ही. गिव्ह माय लव्ह टू युअर फॅमिली. असंबद्ध बोलणे, भास होणे किंवा ज्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे, ज्या तर आपल्या रुटीनचा भाग असतो, अशी काही लक्षणं असतात. आराध्या देसाई, तुझ्यासाठी एवढं तर आम्ही नक्कीच करू शकतो. डू यू अंडरस्टँड? डोंट वरी डार्लिंग, आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. नम्रता, एक महत्वाचं काम आहे, करशील ना? येस मॅडम. गुड. आम्हाला आराध्याला त्रास द्यायचा.
डू यू अंडरस्टँड? येस. लेट्स मेक शुअर आराध्या डजंट अंडरस्टँड. इशू, सासूबाईंना कुठे बघितलं? नाही. काही झालंय का? बराच वेळ झाला त्या कुठेच दिसल्या नाहीयेत. अगं मग ऑफिसला गेल्या असतील. त्यात काय एवढं? नाही. मनशांती केंद्रातून आल्यावर त्या स्वतः म्हणाल्या होत्या, आठवतंय ना, की मी सध्या ऑफिसला जाणार नाहीये. मग कुठे गेल्या असतील त्या? हे बघ, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. त्यांना नजरेआड करून चालणार नाही. त्यांचं वागणं बोलणं जरी बदललेलं असलं ना, तरी एवढ्या कमी दिवसात माणसाचा स्वभाव बदलतो यावरच मुळात माझा विश्वास नाहीये. त्या कुठे जात आहेत, कुणाला भेटतायत, काय करतायत, या सगळ्यावर आपलं लक्ष असायला हवं. आता पॉसिबल होणार नाहीये. नाही, आम्ही खूप टाईड अप आहोत. मेन्यू फायनल करायचं. आय विल कॉल यू लेटर. या बरोबर ना? हो बरोबर. गर्ल्स इथे काय करताय? सासूबाई, हा, लग्नाच्या प्रिपरेशनची तयारी. तुम्ही कुठे होतात? ऑफिसला? नो नो गर्ल्स, तुम्ही लग्नाच्या तयारीचं डिस्कशन करताय. मम्मा ऍक्च्युली कामाला लागलीये. व्हेन्यूज फिगर आउट करायला गेलो होतो आम्ही. खूप माणसं येणार आहेत. कम्फर्टेबल व्हेन्यू असायला हवा, आपल्या स्टेटसला मॅच होणारा. फोटोग्राफ्स मधून काय खरं कळत नाही ग. सो आय थॉट आय विल विजिट द व्हेन्यूज पर्सनली. आम्ही काही व्हेन्यूज शॉर्टलिस्ट केलेत. आता कुठला फायनल करायचा ते आपण सगळे मिळून ठरवू. राईट? चालेल सासूबाई, बरं झालं तुम्ही जाऊन आलात. ओके देन, यू गर्ल्स कॅरी ऑन डिस्कशन. एक मिनिट आंटी. हा, आपण नक्की उद्या शॉपिंगसाठी चाललोय ना? ऑफकोर्स बेटा. बॉईज ऑफिसला निघाले की आपण जाऊ. चालेल ना? चालेल. एनिथिंग एल्स? नो आंटी. यू गाईज कंटिन्यू. जे काही बदललेलं वागणं आहे हे सगळं खरं असेल तर? काही खरं असेल नाही, खरंच आहे. आणि तू प्लीज आता त्यांच्यावर संशय घेणं बंद कर. आता सगळं नीट होणार आहे, कळलं? होप सो. श्रेयस, तो प्रोजेक्ट व्यवस्थित बघितलाय मी, पण आय थिंक त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं असं नाही वाटत मला. नाही, मला वाटतं इतकी घाई करायला नको. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. काय विषय? यशोधरा, बरं झालं तू आलीस ते. अहो मामा, ते मेहता बिल्डर्स आहेत ना, त्यांच्याशी आपल्याला मीटिंग फायनल करायची. केव्हापासून पेंडिंग आहे ते, तर आम्ही तेच डिस्कस करत होतो आता. मला वाटतं त्या मीटिंगला तुम्ही असलात ना तर खूप बरं होईल. सॉरी गाईज, आय एम आउट ऑफ इट. हे बघा, आता पुढचे काही दिवस आम्हाला अक्षयच्या लग्नावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तेव्हा तुम्ही दोघांनी असं समजायचं की आम्ही रजेवर आहोत. डू यू गेट इट? म्हणजे तू ऑफिसला जाणारच नाहीस का? अगं तसं नाही, म्हणजे अगदी गरज पडली तर जाऊ, किंवा फोन आहेस ना. आई, लग्न म्हटलं की तुला माहिती आहे शेवटच्या दिवसापर्यंत कामं संपत नाही. सो आम्हाला फक्त तिथेच कॉन्सन्ट्रेट करायचंय. आणि बघ, बरं आठवलं ना आराध्या बेटा, मिसेस रत्नपारखींना फोन कर. त्यांना विचार आज ते आपल्याबरोबर शॉपिंगला येणार का. हो ग बाळा, भराभर सगळी कामं आटपावी लागतील आपल्याला. नोकर माणसावर अवलंबून राहता येत नाही. हो, जातीने लक्ष घालावं लागतं. आराध्या, फोन करतेस ना? नाही म्हणजे त्या आज अवेलेबल नसतील तर मग आपण दुसरी काही कामं करू. हो, मी कॉल करते मॉमला. फोन इथे नाहीये, मी घेऊन येते रूम मधून. इथेच फोन चार्जिंगला लावला होता. फोन गेला कुठे?
आराध्याला बराच वेळ लागला. आली. आराध्या, काय म्हणाला मिसेस रत्नपारखी, आज पॉसिबल आहे ना? काय ग, काय झालं? माझा फोन सापडत नाहीये. अगं रूम मध्येच ठेवलाय म्हणालीच ना? बघितलं मी तिथेच, पण आपल्या रूम मध्ये नाहीये फोन. अगं तिथेच कुठेतरी असेल, तू बघ. गडबडीत आपण काय होतं, आपण कुठे ठेवतो फोन आपल्याला कळत नाही. मिळेल तो. बाबा मी सगळीकडे बघितलं पण नाहीये फोन, मला सापडतच नाहीये. म्हणजे हरवला की काय? अहो आई, घरातल्या घरात फोन कसा काय हरवेल? मिळेल तो. ऐक 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 माझा ऐक. तू एकदा नीट आठवून बघ, शेवटचं कुठे ठेवला होतास? श्रेयस मला नीट आठवतंय, मी आपल्या रूम मध्ये फोन चार्जिंगला लावला होता. कळत नाहीये असं अचानक कुठे गेला. बरं इट्स ओके, फोनच आहे ना, इतका का स्ट्रेस घेतेस? ताई एक काम कर, तू माझ्या फोनवरून फोन कर, मग तुझा फोन आपण शोधूया. एक मिनिट, हा फोन कोणाचा आहे? बघू. नम्रता, हा माझा फोन आहे. हा तुझ्याकडे कसा? फ्रीज मध्ये होता. व्हॉट? फ्रीज मध्ये? काय? फ्रीज मध्ये? काय काय? फ्रीज मध्ये? फ्रीज मध्ये मी भाजी ठेवायला गेले तेव्हा तिथे हा फोन सापडला. कसं शक्य आहे? अगं आराध्या, फ्रीज मध्ये फोन? सासूबाई, हा फोन मी का फ्रीज मध्ये ठेवेन? काय मुद्दाम करतेस तू? थट्टा करतेस, आमची मस्करी करतेस? अहो मी खरंच सांगते, मी का ठेवेन फोन फ्रीज मध्ये? अगं काय झालं बेटा? आम्हाला सांग, सगळं ठीक आहे ना? काही स्ट्रेस आहे का? मग असं एखादी गोष्ट करून विसरून कशी जातेस? फोन फ्रीज मध्ये ठेवला तू बेटा? मम्मा मी तेच सांगते, फोन मी फ्रीज मध्ये ठेवला नाही. असं कसं शक्य? असा वेडेपणा मी का करेन? तुलाही वाटते की मी केलंय? तू तरी सांग मम्मांना. आराध्या, कसलं टेन्शन घेतेस? अगं असं होतं कधीतरी. तुला सांगतो एक गंमत. फार पूर्वी ना आपले मोबाईल होते ना, ते रिमोटच्या आकाराचे असायचे. आणि एकदा ऑफिसला जाताना त्या मोबाईल ऐवजी मी रिमोट घेऊन ऑफिसला गेलो होतो. त्यात विश्वास न ठेवण्यासारखं काय अरविंद? तू आहेसच वेंदळा. हे बोलायची काही गरज होती का? एक मिनिट, चिडू नकोस. व्हॉट आय मीन टू से इज, आमच्या सुनबाई तशा नाहीये, त्या स्मार्ट आहेत, राईट? तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय ना की हा फोन मी फ्रीज मध्ये ठेवला, तर मग हा गार असायला हवा ना. पण हा गार नाहीये, चेक कर. गार नाही आहे, नॉर्मल आहे. याचाच अर्थ असा की कोणीतरी आत्ताच जस्ट हा फोन फ्रीज मध्ये ठेवलाय. अरे ते बेटा, कम ऑन, किती विचार करणार आहेस या गोष्टीचा? श्रेयस बेटा. हो तेच ना. हे बघ, आता आपल्या घरात सगळी लग्नाची गडबड आहे ना, तर हजार विचार डोक्यात असतात. त्यात काहीतरी झालं असेल. ट्रू. एवढं टेन्शन घेऊ नकोस त्याचं. किती वेळ आपण या विषयावर बोलणार आहोत? आराध्य बेटा, लिव्ह इट नाव. तू मिसेस रत्नपारखींना फोन कर, त्यांना विचारते आज अवेलेबल आहेत का आपल्याबरोबर शॉपिंग करायला. आज ते अवेलेबल नसतील तर मग आपण दुसरं काहीतरी काम करू आज. करते. हॅलो मॉम.
हो, ते इशू आणि अक्षयच्या लग्नाचं शॉपिंग करायचंय ना आपल्याला. सो सासूबाई विचारत होत्या आज जमेल का तुला आमच्या बरोबर यायला. ग्रेट, मग आजच जाऊया. ठीक आहे मी सांगते त्यांना. ओके, सी यू. ती म्हणाली की आज जमेल तिला. ओ फॅन्टॅस्टिक. मग आपण निघू तेव्हा त्यांना फेच करू. चला आता तुमच्या गप्पा काही संपणार नाहीत, आपल्याला निघायचं ऑफिसला. चला. आम्ही तेच म्हणतोय. कम ऑन, हरी अप बॉयज. सी यू. गेट गोइंग. या सी यू मामा. बाय. लक्ष असू दे ऑफिस मध्ये जरा. येस मामा. तू फोन फ्रीज मध्ये ठेवलास, हे कसं शक्य आहे? तेच म्हणते मी फोन आमच्या रूम मध्ये चार्जिंगला लावला होता, मला नीट आठवतंय. मग असं कसं होऊ शकतं? मी नाही ठेवला फोन फ्रीज मध्ये. गर्ल्स, काय चाललंय तुमचं? इशिता, अजून त्याच टॉपिकवर डिस्कशन सुरू आहे. किती त्रास देणार तू आराध्याला? आराध्या बेटा, आय सेड फॉरगेट इट. होतं असं. ठीक आहे. ठेवला फोन फ्रीज मध्ये, बिग डील. कम ऑन, नाउ जस्ट लीव दॅट. ओके. माझा फोन फ्रीज मध्ये सासूबाईंनी तर ठेवला नसेल ना?